नमस्कार. लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या कोनशिला समारंभाला उपस्थित सरसंघचालक परमादरणीय मोहनजी भागवत साहेब, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांत दादा आहेत समोर, नीलमताई आहेत, हृदयनाथजी आहेत, महापौर आहेत मंजुषा नागपुरेजी, वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकरजी आहेत, उषाताई इथे आहेत, आदिनाथजी आहेत, ज्यांचं आताच आपण मनोगत ऐकलं ते आनंद भोसले जे आहेत, सर्वच मान्यवर आणि सभागृहात उपस्थित या संस्थेचे हितचिंतक आणि आमचे सहकारी आमदार, लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी स्वरसम्राज्ञी लता दीदी आणि सूरसम्राज्ञी आशाताई यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो आणि अभिवादन करतो. लता दीदींना जाऊन 4 वर्ष झाली आणि आशाताईंना जाऊन 4 दिवस झाले. पण मी म्हणतो त्यांचं निधन झालं नाही, तर त्यांनी स्वरसमाधी घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत लता दीदी आणि आशाताईचा आवाज अजरामर आहे. आपल्या आणि या पुढच्या पिढ्यांचं संगीत विश्व लता दीदी आणि आशाताईंच्या स्वर्गीय स्वरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गेल्या 25 वर्षापासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय काही लाख रुग्णांसाठी संजीवनी ठरलं आहे. याच पुण्यात आज आपण लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचं भूमिपूजन केलेलं आहे. आजचा दिवस फक्त पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भाग्य आणि अभिमानाचा आहे. खरं तर आज या हॉस्पिटलच्या कोनशिला समारंभात मगाशी कोणीतरी सांगितलं, मी सांगतो, आशाताई हिरिरीने सहभागी झाल्या असत्या, त्यांचा सदाबहार स्वर आपण सगळ्यांनी कानात साठवला असता. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. आज आशाताईंना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि आपल्या सर्वांवरच हा दुःखद प्रसंग आलेला आहे. आशाताई म्हणजे स्वरांची पवित्र गंगा होत्या. आशाताई महाराष्ट्राची शान होत्या. आशाताई मराठी अस्मितेचा मानबिंदू होत्या. आशाताई म्हणजे स्वरांची आकाशगंगा होत्या. एका आकाशगंगेत हजारो सूर्य, चंद्र आणि तारे असतात, तसे आशा भोसले नावाच्या स्वरगंगेत सर्व मानवी भावभावना सामावलेल्या होत्या. मला आठवतंय माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आशाताईंना मी आणि देवेंद्रजींनी मिळून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. तो दिवस सगळ्यात भाग्याचा होता आयुष्यातला. आशाताई हजर जबाबी होत्या. त्यांना परिस्थितीचं भान होतं. आमच्या लाडक्या बहीण योजनेचं त्यांनी मुक्त कंठानं स्तुती केली होती. 1,500 रुपयांचं मोल काय ते त्यांनी नीट समजावून सांगितलं होतं. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या समोरच त्यांनी हे भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, त्या काळात मला जर अशी मदत मिळाली असती तर 2 वेळचं जेवण मला नक्की मिळालं असतं. अगदी परखडपणे स्पष्टपणे बोलणाऱ्या लता दीदी किंवा आशाताई या
त्यांनी देखील गरिबी पाहिली होती. समाजाच्या दुःखांची वेदनांची त्यांना जाणीव होती. खरं म्हणजे आज एक गोष्ट सांगावीशी वाटते. खऱ्या अर्थाने आशाताईंचा प्रवास खूप खडतर होता. त्यांना आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेक संकटांना देखील सामोरं जावं लागलं. परंतु आशाताईंचा रडका दुःखी चेहरा असलेला फोटो कधीही आपण कोणी पाहिलेला नसेल. त्यांनी जीवनाचं आनंद गाणं केलं, रडगाणं नाही केलं. आशाताई आपल्याला सोडून गेल्या असल्या तरी आता परमेश्वराच्या दरबारात त्यांची सेवा रुजू झालेली आहे. आशाताईंना मी पुनश्च आदरांजली अर्पित करतो. 2.5-3 महिन्यापूर्वी अजितदादांनी देखील या जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान झालं. त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. ते कधी येऊन आम्ही तिघं आमची टीम होती आणि कधी येतील आणि काय एकनाथराव असे हाक कानी पडेल. परंतु ते आता शक्य नाही. दादाने मी श्रद्धांजली अर्पित करतो. ओ जाने वाले हो सके तो लौट के आना असं आपण म्हणतो. पण आशाताई असो किंवा अजितदादा असो, आता त्यांच्या आठवणींचं आपल्याला पुढे जावं लागेल. शो मस्ट गो ऑन असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला सारी दुःख पचवून पुढे जायचं आहे. आज इथं परम आदरणीय पूजनीय सरसंघचालक आदरणीय मोहन भागवतजींच्या शुभ हस्ते लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ झाला आहे. मला आठवतं आहे नागपूरच्या गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटरचे लोकार्पण मोहनजींच्या हस्ते झालं. ठाण्यातलं धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन देखील झालं. चंद्रपुरातील पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचं देखील आणि इंदोरचं कॅन्सर केअर सेंटर अशा अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण आदरणीय पूजनीय भागवतजींच्या हस्ते झालं. आणि भागवतजी अशा कार्यक्रमात येतात तेव्हा त्यामागे समाजात सेवाभाव जागृत करणं, राष्ट्राला निरोगी आणि सक्षम बनवणं हाच उद्देश त्यांचा नेहमी आपण पाहिला. चांगलं आरोग्य आणि शिक्षण हे धर्मकार्य आहे, हे राष्ट्रकार्य आहे असं ते नेहमी सांगतात. आणि त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्प भूमिपूजन आणि लोकार्पित झाले. या ठिकाणी देखील या रुग्णालयामध्ये असंख्य रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. यापुढेही शेकडो लोकांना, हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे. हजारो कुटुंबांच्या आयुष्यातलं दुःख दूर होणार आहे. आणि मानवतेच्या सेवेसाठी अविरत प्रयत्न करणारे आदरणीय भागवतजी खऱ्या अर्थाने देवदूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे येणारा प्रत्येक रुग्ण आज फिर से जीने की तमन्ना है हे लता दीदींचं गाणं गाईल. हे हॉस्पिटल मला लता दीदी आशाताईंच्या ड्युएट गाण्यासारखं वाटतं. लता म्हणजे वेल, कोवळ्या पानांची सुकुमार वेल. आपण जगण्याला आयुष्याची वेल म्हणतो. आयुष्याच्या या वेलीला आता जगण्याची आशा येऊन मिळाली आहे असं म्हणावं लागेल. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण अनेकदा हिंदी चित्रपटात एक डायलॉग ऐकलेला आहे, अब इनको दवा की नहीं दुआ की जरूरत है. लता दीदी आणि आशाताईंचा स्वर हा प्रत्यक्ष ईश्वराने दिलेली दुआ आहे. त्याला आता दवाची म्हणजे औषधोपचाराची जोड या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे. मंगेशकर कुटुंबाचा संगीत वारसा जतन करणारे संग्रहालय इथं असेल. म्हणजे मनावर उपचार करणारं संगीत आणि शरीरावर उपचार करणारं उपचार यांचा संगम असेल. मला वाटतं इथं एक मजला म्युझिक थेरपीसाठी देखील करावा. लता दीदी आणि आशाताईंच्या सुरेल स्वरांनी सुद्धा रुग्णांची तब्येत बरी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मी एवढंच सांगतो, मंगेश कुटुंबाने
गाण्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं आहे. राष्ट्रभक्तीची बांधिलकी आयुष्यभर जपली. त्यामुळे इथल्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषध नाही तर माणुसकीची देखील ऊब मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि त्यांनी अनेक कार्यक्रम केले. मगाशी आपण सांगितलं, जवानांसाठी असतील अनेक कार्यक्रम केले, दुष्काळ असेल, आणि एक सामाजिक बांधिलकीचं जपण्याचं काम त्यांनी केलं. असंख्य आणीबाणीच्या प्रसंगामध्ये त्यांनी निधी उभा करण्यासाठी कार्यक्रम केले. आणि म्हणून मंगेशकर परिवाराच्या माध्यमातून आणि विश्वस्त निधीच्या माध्यमातून देखील अनेकांना शैक्षणिक वैद्यकीय उपचारांसाठी देखील मदत सुरू आहे. आणि म्हणून मंगेशकर कुटुंबियांनी रुग्णसेवेचा जो यज्ञ सुरू केला आहे त्याला सरकारकडून देखील मुख्यमंत्रीकडे आहेत अवश्य जे काही सहकार्य आहे ते अवश्य मिळेल असा विश्वास या ठिकाणी देतो. आज लता दिदी, आशाताई आपल्यात नसल्या तरी भव्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या लाखो रुग्णांच्या जीवनात सूरसंजीवनी बनून कायम सोबत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब.